नीट पेपर फुटीवरून देशभर पेटलेल्या आंदोलनामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना तुमच्या काळात अमुक अमुक पेपर फोडले होते म्हणून टीका केली होती. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरेंवर शरसंधान साधताना तुमच्या कार्यकाळात टीईटीचा घोटाळा झाला होता असा आरोप केला. तर त्याला सुषमा अंधारे यांनी उत्तर देत टीईटीचा घोटाळा तुमच्याच काळात झालेला, ठाकरेंनी तो उजेडात आणला असं म्हणत टोला लगावला होता. मात्र या राजकीय आरोप प्रत्यारोपात एक गोष्ट झाकळून गेली, ती म्हणजे टीईटीचा घोटाळा हा जेव्हा राज्यात उघडकीस आला, तो उघडकीस आणला होता एका मराठी महिला IPS अधिकाऱ्यांना. त्यांनी खणून काढलेल्या या घोटाळ्याची संपूर्ण केस सध्या केंद्रात सायबर प्रशिक्षण केंद्रामध्ये केस स्टडी म्हणून शिकवली जाते. मी बोलतोय ते एकेकाळी राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या IPS अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्याबद्दल. मात्र एवढा मोठा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या आणि ज्यांची तपास पद्धत ही केंद्रीय प्रशिक्षण केंद्रात केस स्टडी म्हणून ठेवली जाते, त्या महिला अधिकाऱ्याला आज राज्यात मात्र साईड पोस्टिंगवर ठेवलं जातं. त्यामुळे या भाग्यश्री नवटाके आहेत तरी कोण, आणि इतके मोठे घोटाळे उघड केल्यानंतरही त्यांना राज्य सरकारनं साईड पोस्टिंग का दिली गेली आहे, यावरच आपण पुढच्या काही मिनिटात बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि कट टू कट मध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यात किंवा देशात कुठेही जेव्हा सत्ता बदल होतो तेव्हा त्याचा सगळ्यात आधी फटका कोणाला बसत असेल तर तो बसतो पोलीस खात्याला. कारण कुठल्याही सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षातल्या लोकांना व्यसन घालण्याचं काम हे गृह खात्याकडून केलं जातं आणि गृह खात्याचे आदेश अंमलात आणायचं काम हे पोलिसांचं असतं. आजपर्यंत कोणतंच सरकार या गोष्टीला अपवाद राहिलेला नाहीये. मग ठाकरेंचं सरकार तर या गोष्टीला अपवाद कसं असणार? मुळातच ठाकरेंचं सरकार हे राज्यात सत्तेत आलं ते भाजपशी असणारी आपली युती तोडून शिवसेना, NCP आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र आले आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. ठाकरेंच्या कार्यकाळात काही वरिष्ठ पोलीस अधिकारी हे राज्यभर चर्चेत राहिलेले आणि ठाकरेंचे विश्वासू म्हणूनही ओळखले गेलेले. त्यातलं आघाडीचं नाव होतं ते भाग्यश्री नवटाके यांचं. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात त्या प्रभावशाली अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. शिक्षणानं भाग्यश्री नवटाके या कम्प्युटर इंजिनियर आहेत. UPSC मधील त्यांच्या रँकमुळे त्यांना IPS तर मिळालंच, पण सोबतच महाराष्ट्र केडर देखील मिळालेलं. 2021 मध्ये राज्यात ठाकरेंचं सरकार असताना भाग्यश्री नवटाके यांचं सायबर विभागात पोस्टिंग होतं. त्यावेळी त्यांनी राज्यातल्या सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या परीक्षांच्या घोटाळ्याची अगदी पाळेमुळे खणून काढली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये आरोग्य विभागाच्या पदभरतीचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअपवर लीक झाल्याची चर्चा सुरू होती. सायबरमध्ये असणाऱ्या भाग्यश्री नवटाके यांच्या कानावर ही गोष्ट पडली आणि त्यांनी तात्काळ पडताळणी करून या अनुषंगानं गुन्ह्याची नोंद केली. पुढे त्यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी असणारे प्रशांत बडगिरे यांच्यासोबतच सहसंचालक असणाऱ्या महेश बोटले यांच्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. हा तपास किंवा ही कार्यवाही एकंदरीतच भाग्यश्री नवटाके यांच्या करिअरला बूस्टर देणारी ठरली. या कारवाईमुळे जनतेत त्यांची प्रतिमा तर उंचावली, पण सोबतच तत्कालीन ठाकरे सरकारमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. असं म्हटलं जात होतं की त्या काळात भरतीमधला गैरव्यवहार थांबवण्यासाठी भाग्यश्री नवटाके यांना फ्री हँड देण्यात आलेला. त्याच कालावधीत माढा पदभरतीमध्ये पेपर फुटी प्रकरणी त्यांनी केलेली कार्यवाही ही तोपर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही ठरलेली. कारण या प्रकरणात म्हाडाची परीक्षा आयोजित करणाऱ्या GS सॉफ्टवेअर नावाच्या कंपनीचा संचालक प्रितेश देशमुखला थेट प्रश्नपत्रिकांसह त्यांनी ताब्यात घेतलेलं. त्यावेळी शासनानं मग म्हाडाची ती परीक्षा रद्द करत पुन्हा एकदा नव्यानं परीक्षा घेतली होती. त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे राज्यातल्या TET अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याचा. हा घोटाळा ज्या बारकाईनं भाग्यश्री नवटाके यांनी हाताळला आणि त्या प्रकरणातल्या सूत्रधारांपर्यंत पोहोचल्या होता, ते प्रकरण देशभरात त्यामुळं चर्चेचा विषय ठरलं होतं. कारण भाग्यश्री नवटाके यांनी हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते फक्त पेपर फुटीपर्यंत मर्यादित ठेवलं नव्हतं, तर याही पुढे जात त्यांनी या पेपर फुटीचं टेक्निकल अनालिसिस केलं आणि जवळपास 16,000 पात्र विद्यार्थ्यांपैकी तब्बल 7,000हून अधिक विद्यार्थ्यांना अपात्र असताना फक्त पैसे घेऊन पास केल्याचं त्यांनी शोधून काढलं.
त्यानंतर त्यांनी या घोटाळ्याशी संबंधित असणाऱ्या शिक्षण विभागातल्या IAS अधिकारी सुशील खोडवेकर, परीक्षा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्यासोबतच सुखदेव डेरे, कंपनीचे अध्यक्ष असणारे के अश्विन यांच्यासह इतर 25 आरोपींना अटक केली होती. या गोष्टींमुळे भाग्यश्री नवटाके हे नाव सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय व्हायला लागलं होतं. सोबतच पोलीस खात्यातलं त्यांचं वजनही वाढत होतं. यासोबतच त्यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा देखील खणून काढलेला. या प्रकरणात त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीवर या घोटाळ्या प्रकरणी कार्यवाही केलेली. त्यामुळे झालं असं की आपसुकच भाजप त्यांच्यावर नाराज होती. सोबतच भाग्यश्री नवटाके या ज्या पद्धतीने ठाकरे सरकारच्या जवळ होत्या ते पाहता त्या भाजपला खटकणाऱ्या होत्या. अशातच भाग्यश्री नवटाके यांनी आणखीन एका गुन्ह्याला हात घातला, तो म्हणजे 18-19 मधला गाजलेला बिटकॉइन घोटाळा. भाग्यश्री नवटाके यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी अगोदर स्वतः ब्लॉकचेनचं आणि बिटकॉइनचं तंत्रज्ञान शिकून घेतलं. या घोटाळ्याच्या तपासात त्यांनी उघड केलं की पोलिसांना मदत करणाऱ्या तांत्रिक तज्ज्ञांनीच बिटकॉइनचा अपहार केला होता आणि पोलिसांची फसवणूक केलेली. या प्रकरणी त्यांनी पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी असणारे रवींद्रनाथ पाटील यांना अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांची फसवणूक करणारे तांत्रिक तज्ज्ञ हे पोलीस दलातील सर्वोच्च पदावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणजे तत्कालीन रश्मी शुक्ला यांचे निकटवर्ती असल्याचं बोललं जात होतं. या अटकेनंतर भाग्यश्री नवटाके यांच्यावर तपास थांबवण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात होता, इशारे दिले जात होते असंही म्हटलं जात होतं. मात्र तरीही भाग्यश्री नवटाके यांनी न डगमगता सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. हा संपूर्ण क्रिप्टोकरन्सी गुन्ह्याच्या तपासाचा जो काही चॅप्टर आहे तो त्यानंतर संपूर्ण देशासाठी एक मैलाचा दगड ठरलेला. मात्र या प्रकरणी दाखवलेल्या धाडसामुळे साहजिकच आहे भाग्यश्री नवटाके या पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत आल्या. यामुळे झालं काय की आपल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर भाग्यश्री नवटाके यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले. हे करताना त्या तत्कालीन ठाकरे सरकारच्या गुडबुकमध्ये गेल्या हे विसरता येणार नाही. जसं आत्ता अश्विनी भिडे या देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या जवळच्या मानल्या जातात, तसंच भाग्यश्री नवटाके यांच्या बाबतही झालं. त्यानंतर राज्यात जेव्हा सत्ता बदल झाला तेव्हा भाजपच्या रडारवर जर भाग्यश्री नवटाके आल्या नसत्या तरच आश्चर्य वाटायला हवं होतं. आणि राज्यात सत्ता बदल झाल्यावर तसंच झालं जे अपेक्षित होतं. भाग्यश्री नवटाके यांना साईड पोस्टिंग दिली गेली. त्यानंतर भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेमध्ये त्यांनी केलेल्या तपास कामाबाबत काही त्रुटी काढून त्या आधारावर भाग्यश्री नवटाकेंच्या विरोधात पुण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली. याबाबतचं प्रकरण अद्यापही प्रलंबित असल्याचं म्हटलं जातं आणि तेव्हापासून भाग्यश्री नवटाके सातत्यानं साईड पोस्टिंगवरच आहे. म्हणजे राज्यातलं ठाकरे सरकार गेल्यापासून भाग्यश्री नवटाके यांना पुन्हा तसे घोटाळे उघडकीस आणण्याची संधी मिळाली नाही असं म्हणता येईल. असं असलं तरी तुम्ही केलेलं काम कोणी पुसून टाकू शकत नाही असं म्हटलं जातं आणि जे भाग्यश्री नवटाके यांच्या बाबतीत खरंही ठरलं. राज्यात जरी त्यांना साईड पोस्टिंग मिळालेली असली तरी जे टेक्निकल अनालिसिस करून त्यांनी TET प्रकरणातली घोटाळा उघडकीस आणला होता ती संपूर्ण थिअरी किंवा ते संपूर्ण टेक्निकल अनालिसिस आज नॅशनल लेवलला सायबर प्रशिक्षण केंद्रात केस स्टडी म्हणून ठेवलेला आहे. नाही म्हणायला त्यांच्या कामगिरीला एक ग्रहण लागलं होतं, ते म्हणजे बीडमध्ये पोस्टिंग असताना मराठा आरक्षण मोर्चाच्या वेळी व्हायरल झालेला एक व्हिडिओ. या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका झाली. मात्र त्यानंतर नेमल्या गेलेल्या डिपार्टमेंटल चौकशी समितीच्या अहवालामध्ये त्या निर्दोष सुटल्या होत्या. थोडक्यात सांगायचं झालं तर चित्रपटात जशा लेडी सिंघम ऑफिसर असतात तसंच काहीसं काम भाग्यश्री नवटाके यांनी वास्तवात करून दाखवलं. मात्र त्यावेळच्या विरोधकांच्या डोळ्यावर आल्या होत्या. सोबतच डिपार्टमेंटमधल्या भाजपला अनुकूल असणाऱ्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेतही त्या होत्या. त्यामुळे इतक्या कर्तबगार सॉफ्टवेअर सहितच इतर टेक्निकल मधल्या बारीक सारीक गोष्टी आत्मसात करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आता गोंदियामधल्या SRPFला पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र तुम्हाला काय वाटतं? भाजप सरकारकडून चांगली कामगिरी करून देखील भाग्यश्री नवटाके यांना साईड पोस्टिंग देऊन त्यांची उपेक्षा करण्यात आली आहे का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.